महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरेंच्या शिवसेनेला जाणार, तर विधान परिषदमधील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। कोणत्या आमदारांना संधी देण्यात येणार या संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर यशवंतराव चव्हाण सेंटर इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक जे आहेत ते कडाडून विरोधकांची भूमिका जी आहे ती निभावताना पार पडताना पाहायला मिळतात। आणि त्याचसोबतच आज चौथ्या दिवशी खरं तर चौथा दिवस संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीच्या विधिमंडळातील सर्वच आमदारांची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। या सर्व बैठकीचं नेतृत्व जे आहे ते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण बैठक जी आहे ती पार पडणार आहे। वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये नीलम गोरे ज्या उपसभापती आहेत त्यांच्या विरोधात अविश्वासचा प्रस्ताव जो आहे तो विरोधी आमदारांकडून ठेवण्यात आलेला आहे। विरोधी पक्ष वरच्या सभागृहाचे जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत त्यांनी विधान परिषदेच्या ज्या उपसभापती आहेत नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सभापती राम शिंदे यांच्याकडे सादर केलेला आहे। नीलम गोरे गेल्या 3 दिवसांपासून विधान परिषदेच्या कामकाजात उपस्थित राहत नाहीयेत। त्यांनी दांडी मारलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात, कारण की मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये पार पडलेलं होतं त्या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या मुलाखतीमध्ये नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटताना पाहायला मिळत होते। ठाकरे गटाकडनं संपूर्ण त्यांच्या विरोधात कडाडून आंदोलनं सुद्धा केलेली होती आणि त्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता जे विरोधी बाकावरचे महाविकास आघाडीचे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव जो आहे तो सभापती राम शिंदे यांना पाठवून दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्याचसोबतच विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे भास्कर जाधवांकडे असेल आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसकडे असेल आणि त्याचसोबतच विधिमंडळाच्या ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर